Hello friends, welcome back to my channel. In previous video, we are discussed about the energy of particle performing simple harmonic motion. Now, in this video, we are going to study simple pendulum or ideal simple pendulum. For this, consider a pendulum or consider a metallic bob, heavy metallic bob connected to a light weightless string. One end of string is connected to the rigid support and another end is connected to the bob. Let small m be the mass of the bob. Capital L is the length of pendulum. Length of pendulum. आता length म्हणजे काय? The distance between rigid support and center of gravity of the pendulum or center of gravity of the bob. या सेंटर पासून इथपर्यंतचा जो डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणायचं? लेंथ ऑफ पेंडुलम. दिस इज कॅपिटल L. नाउ इन दिस डायग्राम दिस इज द मीन पोजिशन ऑफ द पार्टिकल. मीन पोजिशन ऑफ द पार्टिकल. आता या मीन पोजिशनला कुठले कुठले फोर्स त्या बॉबवरती ॲक्ट होत आहेत ते आपण पाहूया. तर फर्स्ट फोर्स कुठला आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स विच इज ऑलवेज डायरेक्टेड डाउनवर्ड अँड विच इज इक्वल्स टू mg. m इज द मास ऑफ पार्टिकल, g इज द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता या फोर्सला बॅलन्स करणारा फोर्स कुठं असणार आहे? अपवर्ड डायरेक्शनला, विच इज टेन्शन इन द स्ट्रिंग. हे दोन्ही इक्वल आणि अपोजिट आहेत. हे दोन्ही काय आहेत? इक्वल आणि अपोजिट आहेत. बरोबर. म्हणजे या पोझिशनला या बॉबवरती नेट फोर्स काय असेल तर 0 असेल. नेट फोर्स काय असेल? 0 असेल. ही पहिली कंडिशन झाली. नेक्स्ट, ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. ॲट एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे या पोझिशनला किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला पार्टिकलनी? x डिस्टन्स. सपोज डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द पार्टिकल इज x. बरोबर. या पोझिशनला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो ऑलवेज काय असणार आहे? परत डाऊनवर्ड, m इंटू g. पण या फोर्सला टेन्शन बॅलन्स करणार नाही, कारण टेन्शनची डायरेक्शन ही आहे आणि याला अपोजिट फोर्स कुठला असेल तर हा असेल. इथं जसा ग्रॅव्हिटेशनल फोर्स टेन्शनला अपोजिट होता तसा इथं तो अपोजिट नसेल. मग हे कंपोनंट आपल्याला फाइंड करायचे आहेत. हा एक फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. याचे दोन कंपोनंट्स आहेत. हा पहिला कंपोनंट, हा दुसरा कंपोनंट. बरोबर. याचे काय दोन कंपोनंट झाले. आपण हे जे पार्ट आहे तो आपण व्हेक्टर्समध्ये 11th ला पाहिलेला आहे, कंपोनंट ऑफ द व्हेक्टर. मग ह्या जो व्हेक्टर आहे फोर्सचा त्याचे हे दोन कंपोनंट्स आहेत. तिथला हा जो कंपोनंट असेल तो असेल mg cos थीटा आणि हा जो कंपोनंट असेल तो काय असेल? mg sin थीटा. बरोबर. mg cos थीटा, mg sin थीटा. आता थीटा काय? थीटा इज द अँगल बिटवीन मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन मधला हा थीटा अँगल आहे. म्हणजेच आता ही पॅरलल लाईन, ह्या दोन काय पॅरलल लाईन आहेत आणि ही स्ट्रेट लाईन, म्हणजे हा अँगल पण काय असला पाहिजे? थीटा असला पाहिजे. बरोबर. कारण की ही स्ट्रेट लाईन आहे. बरोबर. आणि याला पॅरलल लाईन ही आहे, म्हणजे या दोघांमधला अँगल पण काय असला पाहिजे? थीटा. कळालं इथपर्यंत? हा कंपोनंट mg cos थीटा, हा कंपोनंट mg sin थीटा. आता हा mg sin थीटा कशाचा कंपोनंट आहे? या फोर्सचा कंपोनंट आहे. म्हणजे mg sin थीटा काय असला पाहिजे? फोर्स असला पाहिजे. बरोबर का? फोर्सचा कंपोनंट फोर्स. म्हणजे हा कुठला फोर्स असला पाहिजे? रिस्टोरिंग फोर्स, जो की कुठं आहे? टुवर्ड्स द मीन पोझिशन. हा फोर्स कुठं आहे? टुवर्ड्स द मीन पोझिशन. इथंपर्यंत कळालं? mg sin थीटा इज द कंपोनंट ऑफ फोर्स विच इज टुवर्ड्स द मीन पोझिशन. त्यालाच आपण रिस्टोरिंग फोर्स पण म्हणू शकतो. हा काय असेल? रिस्टोरिंग फोर्स. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे? आयडियल सिम्पल पेंडुलम जो आहे तो सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो हे आपल्याला शो करायचं आहे. मग त्यासाठी सगळ्यात सुरुवातीला आपण लिहू फोर्सचं इक्वेशन. रिस्टोरिंग फोर्स कुठला आहे? mg sin थीटा. आत्ताच आपण पाहिलेला आहे mg sin थीटा. आणि परत हे निगेटिव्ह साईन. निगेटिव्ह साईन परत डिस्प्लेसमेंट इज अपोजिट टू द फोर्स. बरोबर. किंवा टुवर्ड द मीन पोझिशन आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. f इज इक्वल्स टू मायनस mg sin थीटा. हा काय आला? फोर्स आला. बरोबर. आता हा जो थीटा आहे तो एकदम स्मॉल जर कन्सिडर केला आपण, म्हणजे जे ऑसोलेशन्स आहेत पेंडुलमचे ते आपण काय व्हेरी स्मॉल ॲम्प्लिट्यूडचे कन्सिडर करायचे आहेत. इथून फक्त थोडेसे ॲम्प्लिट्यूड. म्हणजे थीटा काय असेल? व्हेरी स्मॉल. थीटा इज व्हेरी स्मॉल. देन साइन थीटा इज इक्वल्स टू थीटा. आपण साइन थीटाच्या जागी थीटा लिहू शकतो. केव्हा? ज्यावेळेस ॲम्प्लिट्यूड एकदम कमी असतील त्यावेळेस थीटा स्मॉल असेल, आणि थीटा जर स्मॉल असेल तर आपण साइन थीटाच्या जागी फक्त थीटा लिहू शकतो. देअरफॉर f इज इक्वल्स टू मायनस mg थीटा. आलं इथंपर्यंत? कळालं? व्हेरी mg sin थीटा इज रिस्टोरिंग फोर्स. इथंपर्यंत क्लिअर झालं? आता नेक्स्ट थीटा इज इक्वल्स टू x डिवायडेड बाय l. आता आलं कसं? ही लेंथ l आहे म्हणजे ही पण लेंथ l असेल, ही पण लेंथ काय असेल? l. हा डिस्टन्स x आहे. तर आपण 11च्या मेजरमेंट चॅप्टरमध्ये प्लेन अँगल आणि कुठला सॉलिड अँगल पाहिलेला आहे.
त्याच्यामध्ये आपण थीटा इन रॅडियनचा फॉर्म्युला बघितलेला आहे. थीटा इन रॅडियन इज अर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस ऑफ द सर्कल. म्हणजे समजा हा जर काय असेल, सर्कल असेल, इथं जर थीटा असेल, ही अर्क लेंथ एक्स आणि ही लेंथ एल म्हणजेच रेडियस, तर थीटा इज इक्वल्स टू एक्स डिवायडेड बाय एल असतो. यासाठी मेजरमेंटचा पण व्हिडिओ आपण केलेला, त्यामध्ये बघा तुम्ही कसा आला हा. थीटा इज इक्वल्स टू एक्स डिवायडेड बाय एल. आपण या थीटाच्या काय लिहू शकतो, एक्स डिवायडेड बाय एल. देअरफॉर एफ इज इक्वल्स टू मायनस एम जी एक्स डिवायडेड बाय एल. आलं इथंपर्यंत. वेर एम इज मास ऑफ द बॉब, जी इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, एक्स इज द डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन, एल इज द लेंथ ऑफ पेंडुलम. आता पेंडुलम एकदा सेट केल्यानंतर एल कॉन्स्टंट असेल, जी इज ऑलवेज कॉन्स्टंट आणि त्या बॉबचं मास पण काय कॉन्स्टंट. म्हणजे या सगळ्या क्वांटिटीज काय कॉन्स्टंट. देअरफॉर एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एक्स. एफ फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट फ्रॉम मेन पोझिशन. आणि निगेटिव्ह साईन काय इंडिकेट काय करत आहे, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट डायरेक्शनला आहेत. बरोबर. त्यावेळी फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट हे आपण कशाच्या वेळेस पाहिलेलं आहे, सिम्पल हार्मोनिक मोशनच्या वेळेस. मग या केसमध्ये पण फोर्स कशाला प्रपोर्शनल आहे, डिस्प्लेसमेंटला. म्हणजे सिम्पल पेंडुलम इज द सिम्पल हार्मोनिक मोशन. सिम्पल हार्मोनिक मोशन. पण यावेळी हा पेंडुलम स्ट्रेट लाईन पाथ फॉलो करत नाही, तर काय कर्व आहे सर्कलचा एक. मग ते पण आपण पाहिलेलं आहे, त्याला काय म्हणतो आपण अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन. बरोबर. म्हणजे काय, हा सिम्पल पेंडुलम कुठलं मोशन परफॉर्म करतोय, सिम्पल हार्मोनिक मोशन. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट. इथं मायनस साईन लिहिलं तरी चालेल. इथंपर्यंत आलं. एफ इज इक्वल्स टू मायनस एम जी एक्स डिवायडेड बाय एल हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता परत आपल्याला या सिम्पल पेंडुलमसाठी टाईम पिरियड फाइंड करायचा आहे. बरोबर. मग टाईम पिरियड पण आपण लगेच फाइंड करू. टी इज इक्वल्स टू 2 बाय ओमेगा हा फॉर्म्युला आपण स्टडी केलेला आहे टाईम पिरियडच्या लेक्चरमध्ये. ओमेगा म्हणजे काय, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. वेर ओमेगा इज इक्वल्स टू काय, ओमेगाचा फॉर्म्युला रूट के बाय यम. किंवा ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला पण आहे ओमेगा स्क्वेअर एक्स मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. म्हणजेच ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू ए डिवायडेड बाय एक्स. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू ए डिवायडेड बाय एक्स. ओमेगा इज इक्वल्स टू रूट ए बाय एक्स. ओमेगा इज इक्वल्स टू रूट ए बाय एक्स. ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. म्हणजेच आपण या ओमेगाच्या जागी आपण हे फॉर्म्युला लिहू शकतो. टी इज इक्वल्स टू 2 पाय डिवायडेड बाय ए बाय एक्स रूट ए बाय एक्स. ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट हाला फर्स्ट फॉर्म्युला. बरोबर. आता इथं एक्स म्हणजे काय होतं, तर डिस्प्लेसमेंट फ्रॉम मेन पोझिशन. आता हा एक फॉर्म झाला. टी इज इक्वल्स टू 2 पाय डिवायडेड बाय रूट ए बाय एक्स म्हणजेच काय, ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. इथं आलं. नेक्स्ट आता आपण दुसऱ्या फॉर्ममध्ये लिहू टाईम पिरियडचाच फॉर्म्युला दुसऱ्या फॉर्ममध्ये. त्यासाठी आपल्याकडे एक इक्वेशन आहे, एम ए इज इक्वल्स टू एम जी एक्स डिवायडेड बाय एल. आता प्रत्येक वेळी एक्सप्लेन करायची गरज नाही. एम ए म्हणजे काय, न्यूटन्स लॉ, न्यूटन सेकंड लॉ, फोर्स इज इक्वल्स टू मास इन टू ॲक्सेलरेशन. आणि इथे एक फोर्स आपण फाइंड केलेला आहे एम जी एक्स डिवायडेड बाय एल. हे दोन फोर्सेस काय असतील, इक्वल असतील. आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, ए बाय एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. बरोबर. मग हा ए इथं आहे, हा एक्स इथं डिवाइड करा. एम सुरुवातीला कॅन्सल होईल, ए डिवायडेड बाय एक्स. एक्स इथे येऊन काय होईल, डिवाइड होईल. मायनस इथं काय शिल्लक राहिलं, एक्स डिवायडेड बाय जी डिवायडेड बाय एल. काय लिहू शकतो आपण, ए बाय एक्सच्या जागी काय लिहू शकतो, जी डिवायडेड बाय एल. हे निगेटिव्ह साईन डायरेक्शनसाठी निग्लेक्ट केले तरी चालेल, ठेवलं तरी पण चालेल. बरोबर. मग ए बाय एक्स इज इक्वल्स टू जी बाय एल. देअरफॉर टी इज इक्वल्स टू काय आलं, 2 पाय रूट ए बाय एक्स. ए बाय एक्सच्या जागी काय, जी अपॉन एल, रूट जी अपॉन एल. मग आपण डिनॉमिनेटरचा न्यूमिनेटरला शिफ्ट केला तर काय येईल, एल अपॉन जी. देअरफॉर टी इज इक्वल्स टू 2 पाय रूट ऑफ एल डिवायडेड बाय जी. निकाला टाईम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम. आता या फॉर्म्युल्यावरून आपल्याला सांगता येईल की टाईम पिरियड डज नॉट डिपेंड्स ऑन मास ऑफ द पेंडुलम किंवा मास ऑफ द बॉब. या बॉबचा मासवरती हा टाईम पिरियड डिपेंड नाही. बरोबर. कारण की या फॉर्म्युल्यावर कुठंच आपल्याला मास दिसत नाही. दुसरं, टाईम पिरियड डज नॉट डिपेंड्स ऑन
टाइम पिरियड डज नॉट डिपेंड्स ऑन ॲम्प्लिट्यूड ऑफ द SHM. ॲम्प्लिट्यूड ऑफ द SHM. इथं आपल्याला एची पण टर्म दिसत नाही कुठंच, म्हणजे ॲम्प्लिट्यूडवरती डिपेंड नाही. किंवा इथे एक आपण ॲज्युम्शन केलेलं आहे की ॲम्प्लिट्यूड इज व्हेरी स्मॉल. ॲम्प्लिट्यूड इज व्हेरी स्मॉल, त्यासाठीच हा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे. बरोबर. म्हणजेच या फॉर्म्युल्यामध्ये 2π कॉन्स्टंट आहे, g कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. That's why time period is totally depends on the square root of length. Time period is totally depends on the square root of length. कळालं इथपर्यंत? मासवरती डिपेंड नाही किंवा ॲम्प्लिट्यूडवरती डिपेंड नाही. दिस इज द टाइम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम. अंडरस्टँड? आता या फॉर्म्युल्यावरून आपण काय काय कन्क्लूड करू शकतो? तर फर्स्ट, टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ लेंथ. Time period is directly proportional to the square root of length. First conclusion. Second conclusion, time period is inversely proportional to the square root of acceleration due to gravity. Square root of acceleration due to gravity. बरोबर. Second conclusion. आता next आहे third conclusion. Time period does not depends on mass of the bob. Time period does not depends on mass of the bob. आणि fourth conclusion आहे time period does not depends on the amplitude of SHM. Time period does not depends on amplitude of SHM. हे जे 4 कन्क्लुजन आहेत त्याला आपण लॉज ऑफ सिम्पल पेंडुलम पण म्हणतो. लॉज ऑफ सिम्पल पेंडुलम. कुठले लॉज? टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ लेंथ. टाइम पिरियड इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. थर्ड, टाइम पिरियड डज नॉट डिपेंड्स ऑन मास. आणि नेक्स्ट, टाइम पिरियड डज नॉट डिपेंड्स ऑन द ॲम्प्लिट्यूड. किंवा त्याला आपण म्हणू शकतो ह्या जो फॉर्म्युला आहे तो स्मॉल ॲम्प्लिट्यूडसाठीच आहे. हे काय झालं? लॉज ऑफ द सिम्पल पेंडुलम. इथंपर्यंत कळालं? आता याचं पुढचं ॲप्लिकेशन आहे सेकंड्स पेंडुलम. सेम हाच पेंडुलम, फक्त सेकंड्स पेंडुलम. आता सेकंड्स पेंडुलम म्हणजे काय? द टाइम पिरियड ऑफ सेकंड पेंडुलम इज 2 सेकंड. नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे सेकंड्स पेंडुलम. सेकंड्स पेंडुलम. सेकंड्स पेंडुलम म्हणजे काय? अ पेंडुलम विच हॅव टाइम पिरियड 2 सेकंड. ज्याचा टाइम पिरियड 2 सेकंद आहे त्याला आपण काय म्हणतो? सेकंड्स पेंडुलम. म्हणजे कॅपिटल टी ची व्हॅल्यू काय? 2 सेकंड्स. मग आता ह्याच्या या आपण ऑब्झर्वेशनवरून आपण नेक्स्ट टाइम पिरियडचा फॉर्म्युला फाइंड करू. टी इज इक्वल्स टू 2π रूट ऑफ L/g. आपण डिराईव्ह केलेला फॉर्म्युला. आता सेकंड्स पेंडुलम जर असेल तर त्याचा टाइम पिरियड काय असतो? 2 सेकंड. टाइम पिरियडचा अर्थ कळाला? टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट द वन ऑसिलेशन. म्हणजे इथून इथं येण्यासाठी परत मीन पोझिशनला, परत या पोझिशनला, परत मीन पोझिशनला, हा काय झाला? टाइम पिरियड. तो जर 2 सेकंद असेल तर इथून इथं जाण्यासाठी हाफ सेकंड, इथं येण्यासाठी हाफ, म्हणजे किती झाला टोटल? 1. परत हाफ आणि परत हाफ, किती झाला? 2 सेकंड. म्हणजे एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी त्याला किती वेळ लागतो? 2 सेकंड. पण टाइम पिरियड काय? 2 seconds is equals to 2π रूट L/g. आलं? हा 2 कॅन्सल होईल. इथं काय शिल्लक राहील? 1. म्हणजेच आपण लिहू शकतो रूट L/g आहे. जिकडे आल्यानंतर काय होईल? रूट g पाय L. किंवा ह्या पायला आपण डिवाइड करू. इथं काय होईल? पाय. बरोबर. स्क्वेअर जर केला किंवा ऑलरेडी आपण सुरुवातीला स्क्वेअर करू. या इक्वेशनचा आपण स्क्वेअर केला. 1 इज इक्वल्स टू पाय स्क्वेअर L डिवायडेड बाय जी. स्क्वेअर केला. L ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. देअरफॉर L इज इक्वल्स टू, हा जी इकडे येऊन काय होईल? मल्टिप्लाय होईल. इथं काय होईल? डिवायडेड बाय पाय स्क्वेअर. जी डिवायडेड बाय पाय स्क्वेअर. म्हणजे लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम इज जी डिवायडेड बाय पाय स्क्वेअर, जी की कॉन्स्टंट आहे. जी ची व्हॅल्यू पण कॉन्स्टंट आहे आणि पाय पण काय असेल? कॉन्स्टंट असेल. म्हणजे काय? दिस इज द लेंथ ऑफ सेकंड्स पेंडुलम. किंवा या फॉर्म्युल्यावरून जर समजा तुम्हाला लेंथ माहिती असेल, लेंथ नॉन क्वांटिटी असेल, पायची व्हॅल्यू माहिती आहे, मग आपण त्या पोझिशनला जीची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. आपण पाहिलेलं आहे की काय? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी प्रत्येक प्लॅनेटवरती वेगवेगळी असते. किंवा अर्थवरती पण, इक्वेटर आणि पोलवरती पण थोडासा चेंज होतो. मग ती व्हॅल्यू आपण कशावरून फाइंड करू शकतो? या फॉर्म्युल्यावरून. पेंडुलमची लेंथ आपल्याला माहिती असेल, पायची व्हॅल्यू माहिती आहे, त्याच्यावरून आपण त्या पोझिशनची ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फाइंड करू शकतो. कळायला तोपर्यंत सेकंड्स पेंडुलम आणि सिम्पल पेंडुलम. अंडरस्टँड?